आजच्या रात्री हवामान खात्याने गंभीर इशारा दिलाय. हवेचा दाब भयंकर खाली घसरणार असून महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. अरबी समुद्राकडून ताशी 80 किलोमीटर वेगाने बाष्पाचे प्रचंड थर महाराष्ट्राच्या भूप्रदेशाकडे ढकलले जात आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांनीही भयंकर वेग पकडला आहे. सर्वात घातक गोष्ट म्हणजे उत्तर भारताकडून खाली येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांनी दोन्ही महासागराच्या वाऱ्यांना महाराष्ट्राच्या आकाशामध्ये लॉक करून ठेवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आभाळामध्ये कडक ढगांचा चक्रव्यूह तयार होणार आहे, जो पुढील काही तासांमध्ये बरसेल. त्यामुळे आभाळ फाटल्याचं दृश्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये निर्माण होईल. या महासंकटाचा पहिला टप्पा पहिल्या 4 भागांवरती आदळणार आहे. त्यामुळे सर्वात धोकादायक परिस्थिती ही 4 जिल्ह्यांमध्ये निर्माण होऊ शकते. आधीपासूनच जमिनीवरती प्रचंड उष्णता साचली होती, ती आता समुद्रावरून ओलसर हवा घेऊन संघर्ष करत महाराष्ट्राच्या ढगांमध्ये स्फोट निर्माण करणार आहे. पहिल्या 4 भागांमध्ये ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने चक्राकार वादळी वारे सुटतील. त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील होणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या सीमेवरच्या भागांमध्ये विजांचा कडकडाट तर होणारच आहे, परंतु वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये देखील 5 महत्त्वाच्या जिल्ह्यांवर समुद्रावरून आलेले बाष्पाचे ढग हे जेव्हा सह्याद्रीच्या उच्च डोंगर रांगांना धडकणार आहेत, तेव्हा उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड हवेचा धक्का त्यांना बसेल. त्यामुळे एकाच ठिकाणी ढग अडकून पडतील. जेव्हा हे ढग एकाच ठिकाणी अडकतील, तेव्हा काही तासामध्ये आभाळ फाटणं आणि ढगफुटी निर्माण होणं ही परिस्थिती उद्भवेल. किनारपट्टी भागामध्ये समुद्र प्रचंड खवळलेला असून ताशी 80 ते 85 किलोमीटर वेगाने वारे धडकणार आहेत. मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या भूमीवरती जी प्रचंड उष्णता निर्माण झाली होती, तीच आता वातावरणातील बदलातून समोर येत आहे. त्यामुळे बाष्पाने फुगलेले वारे अतिशय वेगाने वर फेकले गेले होते. तेव्हा या प्रचंड उष्णतेचं रूपांतर हे ऊर्जेमध्ये झालं होतं. जमिनीवर साचलेली हीच उष्णता आता आकाशातील अतिथंड हवेच्या संपर्कात आल्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे. समुद्रावरून येणारे सलग बाष्प आणि शहरी भागातील उष्णतेचा प्रभाव यामुळे काळे कुट्ट ढग अत्यंत वेगाने दाटून आले आहेत आणि एकाच ठिकाणी ते जोरदार बरसतील. त्यामुळेच हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार पुढील काही तासांमध्ये वीज चमकत असताना घराबाहेर पडू नका, अशा सूचना देखील देण्यात आल्या. 2 महासागरांच्या चक्रव्यूहामध्ये आज महाराष्ट्र अडकलेला असून आजची रात्र महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांसाठी सतर्कतेची असणार आहे. कारण उत्तर भारताचे सुसाट वारे दक्षिण भारताच्या समुद्राला धडकणार आहेत आणि तेव्हाच अरबी समुद्रातील अब्जावधी लिटर बाष्प आपल्या पोटात पकडून घेणारे हे वारे अचानक 90 अंशामध्ये आपली दिशा बदलतील. कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरून हे वारे ताशी 80 किलोमीटर वेगाने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थेट उत्तरेकडे म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांना चिरत मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगाने प्रवास करतील. उत्तर भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारताचे चक्राकार सफर करून महाराष्ट्राकडे येणारा हा वाऱ्याचा महामार्ग राज्याच्या तब्बल 9 जिल्ह्यांवर ते निसर्गाचा कोप आणणार आहेत. त्यामुळेच ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होईल. हे वारे नक्की कुठल्या जिल्ह्यातून घुसून कोणत्या जिल्ह्यामध्ये धोका वाढवणार याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. यामध्ये कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरून जेव्हा अतांग पाणी भरलेले बाष्प महाराष्ट्राच्या भूमीवरती पहिले पाऊल ठेवतील, तेव्हा सर्वात आधी दक्षिण कोकणातील सागर किनारी पट्ट्याला याचा पहिला फटका बसेल. अरबी समुद्रावरून आलेली अथांग आर्द्रता 80 किलोमीटरपेक्षा जास्त असलेला वाऱ्याचा प्रचंड वेग जेव्हा या दक्षिणेकडील पहिल्या सागरी जिल्ह्याला धडकेल, तेव्हा समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती उसळतील. पण खरी आपत्ती सुरू होईल जेव्हा बाष्पाचे वारे दक्षिणेकडून पुढे सरकत मध्य कोकणातील जिल्ह्यांमध्ये घुसून थेट सह्याद्रीच्या उच्च पर्वतांच्या भिंतीवर आदळतील. सह्याद्रीचे हे महाकाय डोंगर या वाऱ्यांना पुढे जाऊ देणार नाहीत. अरबी समुद्रातून येणारा बाष्पांचा अथांग पुरवठा आणि डोंगरांची महाकाय भिंत यामुळे हे काळे कुट्ट ढग एकाच ठिकाणी अडकून प्रचंड वेगाने वर फेकले जातील. अवघ्या काहीच मिनिटांमध्ये ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे. दक्षिण आणि मध्य कोकणामध्ये आभाळ फाटल्यानंतर हे बाष्प वारे शांत न होता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाट काढत पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या सीमेवरती धडकणार आहेत आणि हवामानाचा सर्वात विचित्र खेळ सुरू होईल. कारण मध्य महाराष्ट्राच्या जमिनीवरील मागील काही दिवसापासून जी प्रचंड उष्णता साचून राहिली होती, ती आता अतिथंड हवेच्या संपर्कामध्ये आली आणि हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या परिसरामध्ये चक्राकार वारे निर्माण झाले आणि डोंगरावरून खाली उतरणारे हे वारे आसपासच्या प्रमुख शहरांच्या आकाशामध्ये ढगांची मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळेच प्रति तास 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य महाराष्ट्राची सीमा पार करून जेव्हा हे वारे उत्तरेकडे म्हणजेच उत्तर महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमांवरती जिल्ह्याच्या दिशेने वेगाने जातील, तेव्हा पावसाचं रूप आणखीन बदलणार आहे. पण
धोक्याची तीव्रताही वाढणारच आहे. उत्तरेकडे जिल्ह्यामध्ये उत्तर भारताकडून आलेल्या कोरड्या हवेचे आणि दक्षिणेकडून आलेल्या बाष्पांचे थेट समोरासमोर टक्कर होईल. या दोन वाऱ्यांच्या संघर्षामुळे उत्तरेकडील 4 प्रमुख जिल्ह्यांच्या आकाशामध्ये ढगांचं प्रचंड घर्षण होणार आहे. पावसापेक्षाही जास्त धोका हा विजांचा देखील असणार आहे. सलग पडणाऱ्या विजामुळे उत्तरेकडील संपूर्ण पट्ट्यामध्ये धोक्याचं वातावरण निर्माण होऊ शकतं. भारताच्या 3 वेगवेगळ्या कोपऱ्यातून धावत आलेल्या वाऱ्यांच्या या महासंग्रामामध्ये आज आपला महाराष्ट्र सापडला. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती बिकट होणार असल्यामुळेच 9 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या ताज्या बातमीनुसार केरळ, कर्नाटक, गोवा आणि ओडिशाच्या आकाशातून फिरून आलेले वाऱ्याचे चक्र आज रात्री पुढील 2 ते 3 तासात पूर्णपणे महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांना कचाट्यामध्ये पकडणार आहेत. दक्षिण कोकणातून पहिल्या जिल्ह्याला सुरुवात होणार आहे आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांना ढगफुटी सदृश पाऊस झोडपून काढणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांचा तांडव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 9 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उत्तर आणि मध्य महाराष्ट्राच्या सीमेवरून पुढे सरकताना मान्सूनचे वारे आणणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये हवामानाचा मोठा उलटफेर घडून आणला जाईल. पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः घाटमाथा परिसरामध्ये दक्षिण आणि पश्चिमेकडून येणारे अथांग बाष्पाचे वारे सह्याद्रीच्या पर्वतीय भिंतींवर आदळले जातील. त्यामुळे पुण्याच्या आकाशामध्ये वादळी वारा सुटेल. त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील तीव्र होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसतील. उत्तर भारताकडून येणाऱ्या अतिउच्च दाबाचे हवेचे घर्षण होत असल्यामुळेच दक्षिण महासागराकडून येणाऱ्या बाष्पाची पहिली झडक हे उत्तर महाराष्ट्र सीमेवर होईल. यामध्ये नाशिक आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये हवामानाची परिस्थिती अत्यंत नाजूक होईल. नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर आणि पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे एकत्र आल्यामुळे वातावरणीय दाब तीव्रतेने खाली घसरला जाईल. नाशिकच्या भूमीवरती साचलेली उष्णता वरच्या थरातील थंड हवा यांच्या थेट संघर्षामुळे ढगामध्ये प्रचंड घर्षण निर्माण करेल. नाशिकमध्ये ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे सुटतील. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये बंगालचा उपसागर आणि जमिनीवरील वाढलेले उच्च तापमान यामुळे बाष्पांचे ढग अधिकच गर्द बनतील. जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह आकाशात विजांचा कडकडाट होणार आहे. अरबी समुद्रावरून थेट वेगाने सरकणारे अतिउग्र बाष्पयुक्त वारे जेव्हा कोकण किनारपट्टीवर धडकतात तेव्हा पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांवर निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळणार आहे. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर समुद्रावरून येणारे वारे येऊन धडकतील. त्यामुळे जमिनीवरील उष्णतेने हवेत फुगलेले वारे पालघरच्या आभाळामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण करतील. पालघरमध्ये वाऱ्याचा वेग प्रति तास 75 ते 85 किलोमीटरपर्यंत पोहोचला जाईल. तर ठाणे जिल्ह्याभोवती मान्सूनच्या वाऱ्याची स्थिती निर्माण होईल. अरबी समुद्राकडून येणारे सलग वारे आणि शहरी भागातील उष्णतेचा प्रभाव यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये ढग अत्यंत घट्ट बनले जातील. ढगफुटी सदृश पाऊस कोसळेल. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका तो सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या जिल्ह्यांना बसणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये धोका वाढेल. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागावर तसेच दऱ्याखोऱ्यांमध्ये अरबी समुद्रावरून आलेल्या वाऱ्याचा तांडव पाहायला मिळणार आहे. डोंगर रांगांना धडकून हे वारे हवेत प्रचंड वेगाने वर जात असल्यामुळे रायगडमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी 80 किलोमीटरपेक्षा जास्त नोंदवला जाणार आहे. तुफान पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहणार आहेत. तर बाजारपेठांमध्ये पाणी साचू शकतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा प्रकोप जास्त असणार आहे. तर पुढील 5 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.